खाली गेलाय. ठीक आहे. इथे बघ, आता बघा इथे काय आहे, तर टोटल 100 मुलं आहेत बरोबर. आता ह्यांना 35पेक्षा कमी मार्क्स जिथे जिथे मिळालेले आहेत तिथे तुला काय करायचं आहे, तर हायलाईट करायचं आहे. काय करायचं आहे? हायलाईट करायचं आहे. मग त्याच्यासाठी तू मॅन्युअल जर करायला गेलीस, पहिलं मी मॅन्युअल टास्क दाखवतो. आता बघ इथे 35पेक्षा कमी आहे की नाही जीमध्ये, G102मध्ये. तर जिथं होम असतं, होम टॅब, इथं वरच्या साईडला बघ कलरचा ऑप्शन आहे, दिसतो इथे. तर हा आहे ए आणि त्याच्या खाली बघ कलर आहे. तर तो कशासाठी आहे, तर फॉन्ट कलर, लक्षात येत आहे. आणि हा काय आहे, तर सेल कलर म्हणजे फिल कलर सांगतोय. तर आपल्याला फिल कलरचा यूज करायचा आहे, ना की ह्याचा. तर हे केलं तर बघ काय होतं, तर हे जे वर्ड आहे म्हणजे जे लिहिलेलं आहे ना रायटिंग, ती कलर चेंज करतं. मग ते डाऊन एरोमध्ये जाऊन मी परत त्याला ब्लॅक करतो. आणि त्यानंतर इथे बघ येल्लो जी शेड आहे त्याच्या बाजूला बघ एक डाऊन एरो आहे, त्याच्यावर क्लिक केलंस की तुला बऱ्याचशा शेड्स मिळतील बघायला. तर आता मला काय करायचं आहे, तर जेवढे पण फेल झालेले आहेत त्यांना रेड कलर करायचा आहे, दिसतोय. झालं इथे. आता समजा तू चुकून दुसऱ्या कोणाला तरी रेड कलर केलंस, असं काम करता करता होतं असं कधी कधी. तर ह्याचं घालवायचं असेल तर परत त्याच सेलला सिलेक्ट करायची आणि डाऊन एरोमध्ये जाऊन नो फिल म्हणून एक ऑप्शन येतो, तर त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे काय होईल, तर कलर निघून जाईल. असे तुला काय करायचं आहे, 4-5 असतील ना ते रेड कलरमध्ये करायचे आहेत. पण काय तुला कंडिशन दिली आहे की जे 35पेक्षा कमी असतील ते, लक्षात येत आहे. हा एक आहे, हा एक आहे. तर तुला हे करायचं आहे. तर मग हे मॅन्युअल टास्क किती वेळ जातो बघितलंस ना, किंवा एक नजर चुकीन आपल्याकडनं सुटू पण शकतं. तर तुला पहिलं हे काय करायचं, तर मॅन्युअल टास्क करून बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काय करीन, तर तुला जर प्रॅक्टिकली कसं यूज करायचं ते दाखवतो. कंडिशनल फॉर्मॅटिंग, नो फिल करतो, कलर निघून गेले. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सिलेक्शन इथे महत्त्वाचं आहे. तू जर सगळा डेटा सिलेक्ट केलास तर हे रॉंग सिलेक्शन आहे, लक्षात येते. तर तुला 6 सब्जेक्टमध्येच तुला बघायचं आहे ना, मग मी 6 सब्जेक्टच सिलेक्ट करणार, लक्षात येते की नाही. दिसतंय ना, जर असं झूम करतो. हो दिसतंय. हे जे मी 6 सब्जेक्ट आहेत ना तेवढेच सिलेक्ट करणार. आणि होम टॅबमध्ये बघ, होममध्ये गेलीस की इकडे कंडिशनल फॉर्मॅटिंगचा, कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणून एक ऑप्शन येतो, हा बघ इथे दिसतोय कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्याच्यावर क्लिक केलं, हायलाईट सेल रूल. तुझं जरा म्हणजे व्हिज्युअलायझेशन थोडंसं वेगळं येईल, लक्षात आहे. पण हेच मेथड असणार आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाईट सेल रूल. त्यानंतर लेस दॅन, ग्रेटर दॅन, बिटवीन, कुठची कंडिशन यूज होईल इथे, लेस दॅन, बरोबर आहे. लेस दॅन सिलेक्ट केलं आणि मी इकडे बघ त्यांचं, आता तुझ्या ह्याच्यात एवढे ऑप्शन नाही येणार, कंटेंट बिंटेन. तर इथे बघ मी सेल व्हॅल्यू दिसते इथे, तर लेस दॅन आणि इथे कुठेतरी 35चा ऑप्शन येईल इथे, 35. ठीक आहे. आणि मी इथे ओके केला. तर चेक करूया आपण झाले की नाही ते. नाही तर मी तुला विंडोज ह्याच्यामध्ये पण कशी येते ते पण दाखवेन मी तुला. हे बघ इथे बघ दिसते, 35पेक्षा जेवढे पण मार्क्स कमी मिळालेले आहेत ते काय झाले, तर ॲटोमॅटिक हायलाईट झालेत. आणि ह्याचा प्लस पॉईंट काय माहिती आहे का, जर समजा तू एखाद्याचे नंतर चेंज केलेस, आता इथे 60 आहेत ना, तर त्याला जर समजा तू 30 केलेस तर इथे ॲटोमॅटिकली काय होतं, तर कलर होऊन जातं, लक्षात आहे. ही 6 सब्जेक्टसाठी अप्लाय राहते. तर तुला काय करायचं, हे लावायचं आहे एकदा आणि त्यानंतर परत घालवायचं कसं ते पण दाखवतो. पहिले ह्याला बरोबर करतो. आणि घालवायचं असेल तर सेम जशी आपण लावण्याची प्रोसेस केली होती सेम तसंच, फक्त सिलेक्शन नाही करायचं. कंडिशनल फॉर्मॅटिंग, क्लिअर रूल्स म्हणून ऑप्शन येतो बघ इथे, बरोबर आहे. त्यानंतर क्लिअर रूल्स फ्रॉम एंटायर शीट, आणि इथे येऊन मी चेक करतो. इथे बघितलंस तर तुझ्या लक्षात येईल कुठे आता कलर निघून गेले आहेत, हे बघ. तर हे असे तुला करायचं आहे. 35पेक्षा कमी मार्क्स मिळालेले रेड कलरमध्ये, जे 95पेक्षा ग्रेटर दॅन 95 ते ग्रीन कलरमध्ये. अशी मी तुला कंडिशन देतो, ह्या टास्क करून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला हायर टू लोअरमध्ये डेटा अरेंज करायचा आहे. हायर टू लोअरमध्ये म्हणजे कसा, तर आता ह्या रोल नंबर समज धरून चाल, किती आहे, 1 आहे.
बरोबर आहे. लास्टला किती आहे? 100 रोल नंबरवाला आहे. मग आपल्याला काय करायचं, तर 100वाला वर आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे त्या रोल नंबरप्रमाणे ह्यांची नावं पण तशीच अरेंज केली पाहिजेत. मग त्यासाठी तू काय करणार, तर ह्याला सिलेक्ट करणार. हे जे रोल नंबरचं जे आहे ना ऑप्शन, त्याला मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर होममध्येच सॉर्ट अँड फिल्टर दिसतं ऑप्शन. त्याच्यामध्ये लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट येतं आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट एक ऑप्शन येतो बघ. तर त्याच्यामध्ये मी लार्जेस्ट टू स्मॉलेस्टला सिलेक्ट केलं, कारण का मोठ्यात मोठा डेटा वर आला पाहिजे ना, म्हणून मी त्याला सिलेक्ट केलं लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. आणि इथे ऑप्शन येतो बघ, एक्सपांड सिलेक्शन आणि कंटिन्यू विथ सिलेक्शन. ठीक आहे. मी ह्याचं पहिलं झूम आउट करतो आणि मग तुला ह्या गोष्टी सांगतो. पहिलं झूम आउट करतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. दिसतंय. आता मी परत सिलेक्ट केलं. त्यानंतर होममध्ये गेलो, सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेलो. त्यानंतर इथे मी काय करणार, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, कारण का 100 नंबरवाला वर आला पाहिजे ना. आणि मी काय करतो, कंटिन्यू विथ सिलेक्शन ठेवलं आणि सॉर्ट केला. नाही झाला. 2च मिनटं. लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, कंटिन्यू विथ सिलेक्शन आणि सॉर्ट. क्लिक नव्हतं झालं त्याच्यावर. ठीक आहे. आता इथे बघ 100 नंबरचा बघ, आरवचा थोडी होता 100 नंबर, लक्षात येते की नाही. मग काय झालं, तर तो कंटिन्यू विथ सिलेक्शन म्हणजे काय, तर ह्या सिलेक्शन सोबत म्हणजे सिलेक्शन जेवढा आहे ना तेवढाच डेटा हायर टू लोअरमध्ये अरेंज झाला. मग आपल्याला ते रॉंग आहे ना, म्हणजे हे चुकीचं आहे. मग आपल्याला काय झालं पाहिजे, तर त्याच्यासोबत ते बाजूचं नाव पण हल्लं पाहिजे. त्या नावासोबत इंग्लिशचे मार्क, हे जे त्याचं जी सगळी लाईन आहे ती त्याच्याबरोबर मूव्ह झाली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, तर एक्सपांड सिलेक्शन दाखवतो मी परत. आता थोडंसं झूम करतो. आता सिलेक्शन बघून ठेवा. मात्र मुलं सिलेक्शनला चुकतात. शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, हेडिंग नाही पकडायचं. ठीक आहे. त्यानंतर होममध्येच राईट साईडला आलो. इथे सॉर्ट अँड फिल्टर, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आणि एक्सपांड सिलेक्शन आणि सॉर्ट. आता आपण इथे कंट्रोल लेफ्ट एरो मारून बघूया. झूम केलेलं इथे आलं. हे बाजूची पण नावं पण हल्ली त्याच्यासोबत, लक्षात आहे. म्हणजे जो आपला पहिला होता मुलगा तो एकदम खाली गेलेला दिसला पाहिजे. हा बघ, हाच होता ना आरव. आता हे तू असं नंबर वाईज केलंस ना, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. जर आपल्याला अल्फाबेट नुसार हो. आता ते पण सांगतो मी तुला. आता ज्या वेळेला ज्या वेळेला मी आता समज नंबरला सिलेक्ट करतो मी, म्हणजे न्यूमरिकल डेटा असतो, त्यावेळेला काय येतं, तर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. बरोबर आहे. ज्या वेळेला मी वर्ड डेटा सिलेक्ट करतो, म्हणजे अक्षर सिलेक्ट करतो, तर त्यावेळेला काय येतं ते पण बघूया आपण. हे बघ इथे बघ, A to Z आणि Z to A. मग इथे तू काय करशील, A to Z लावायचं असेल तर A to Z ला सिलेक्ट करशील आणि इथे काय घेशील, एक्सपांड सिलेक्शन का कंटिन्यू सिलेक्शन. एक्सपांड सिलेक्शन, कारण का बाजूचा डेटा पण हल्ला पाहिजे ना. हे बघ आलं इथे A आणि शेवटला बघूया Z वाला आलाय काय, दिसतंय. कळलं ना. समजलं. हां. आणि त्यानंतर अजून एक आहे ह्याच्यामध्ये डेटनुसार. म्हणजे आता आपण आजची तारीख बघूया, किती आहे आजची तारीख, 11 आहे ना. 11/04/26. ठीक आहे. त्यानंतर मी मुद्दाहून काय करतो, मागची एक घेतो. समजा मागची काय घेऊया, 1/1/2026. ठीक आहे. मध्ये आता पुढची घेऊया, 15/5/2026. त्यानंतर परत एक मागची घेतो, 2024. ठीक आहे. आता हा मिक्स डेटा आहे, बरोबर दिसतोय ना. थोडंसं झूम करतो वाटल्यास परत. आता हा मिक्स डेटा आहे की नाही, तर ह्याला मी काय करतो, सिलेक्ट करतो आणि मी परत काय करतो, तर सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जातो. आणि आता बघ तारख्या असल्या की काय येतं, ओल्डेस्ट टू न्यूएस्ट आणि न्यूएस्ट टू ओल्डेस्ट. लक्षात येते. म्हणजे आता जर समजा अरेंज करायचं असेल ओल्डेस्ट टू न्यूएस्ट,
तर मी ओल्डेस्ट टू न्यूएस्ट घेईन. आता एक्सपांड सिलेक्शन नाही ठेवणार, कारण का नाही तर हे बाजूचं पण हालेल, लक्षात येते की हा नाही. आता मी काय करतो, मला तेवढ्याच लाईनी पुरतं हे करायचं आहे ना अरेंज. ओके मग करंट कंटिन्युअस सिलेक्शन. हां आला आहे बघ इथे बघ, जुनी जी तारीख होती ती वर गेली आणि नवीन आहे तो डेटा खाली आला. म्हणजे तुला बिलं वगैरे अरेंज करायची असतील तर तिथे तुला ह्याज अ बेनिफिट होऊन जाईल बघ. बरोबर आहे. मला हे कळलं ना आता इथपर्यंतचं. समजलं. आपण हो. हे एवढंच घ्यायचं आहे. मी आता हे रेकॉर्ड केलं आहे, मी आता स्टॉप ओके. करतो. हम्म. ठीक आहे, मग आपण तुझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेऊया ह्याची. ओके कळलं ना हे. समजलं. हो. हम्म.